ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचा महापौर होऊ नये यासाठी विरोधकांमध्ये एकमत असल्याचा दावा केलाय। महायुतीतील स्थितीवर प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक सुरक्षित ठिकाणी ठेवले जात असल्याचा चर्चेचा त्यांनी उल्लेख केलाय। बहुमत कायमस्वरूपी नसतं, राजकारणात बदल होतच असतात असंही ते म्हणाले। महापौर पदाचा निर्णय अजूनही ठरलेला नसून पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचंही त्यांनी सूचित केलंय। तसेच दावोस दौऱ्यावरून बोलताना गुंतवणूक प्रत्यक्षात येते का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाष्य करत नगरसेवकांच्या संख्येवर प्रश्न उपस्थित करण्यात आला। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाल्याचंही राऊत यांनी सांगितलंय। एकूणच मुंबई महापालिकेतील महापौर पदासाठीचा संघर्ष आणखी तीव्र होण्याचं चिन्ह दिसतंय। बघा, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे। त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे। मी मागेही बोललो होतो। त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत। त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात, पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही। माझी जी काय माहिती आहे त्यानुसार त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी ते मुंबईतल्या ताज लँडसाईन हॉटेलमध्ये बंद करून ठेवले। ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं। आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी। त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते। आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं, कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा ही सुरत हीच आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची सुद्धा भीती वाटते। याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी CM आहेत, जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, गृहमंत्री ज्यांच्याकडे भाजपकडे आहेत, तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील, अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणाची फार मोठी तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे। भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे। ठीक आहे, बघू ना काय होतंय ते। रावसाहेब, आताच आपण म्हटलं की जे केलेले आहे त्यांच्या मनातही ती धगधग आहे, त्याचाच असा संकेत येत आहेत का की जसं आपण कालही म्हणालेलं होतं की अजित पवारांच्या बाबतीत त्यांची घरवापसी होते, त्यावर तुम्ही सकारात्मकता दाखवली होती। तसंच आता हे जे तुम्ही विधान केलंय की जे शिवसेनेतनं गेलेले होते त्यांच्या मनातही धगधग आहे, याच्यातले घरवापसी होणार का? नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत। आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे, असं आमच्या लक्षात आलेलं आहे। आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात। त्यांची घरवापसी झाली तर तुमची सत्ता स्थापना होऊ शकते। बघा, काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली।
अनेकांशी चर्चा सुरू आहेत. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. ताज हॉटेलमधील मुक्कामाबाबत शीतल म्हात्रे यांचं स्पष्टीकरण. मुंबईतील ताज हॉटेलमधून शीतल म्हात्रे यांनी एक व्हिडिओ शेअर करत नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये का ठेवण्यात आलं याबाबत स्पष्टीकरण दिलंय. सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी हा खुलासा केलाय. शीतल म्हात्रे यांनी सांगितलंय की संबंधित नगरसेवकांचा मुक्काम हा अधिकृत कामकाजाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला होता. बैठक समन्वय आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य सुविधा उपलब्ध असल्याने ताज हॉटेलची निवड करण्यात आली असंही त्यांनी स्पष्ट केलंय. या निर्णयामागे कोणताही वैयक्तिक लाभ किंवा गैरउद्देश नसून नियोजन आणि प्रशासनिक सोयीसाठीच ही व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलंय. या विषयावर गैरसमज पसरू नयेत असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान या स्पष्टीकरणानंतर या व्यवस्थेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून पुढील काळात प्रशासनाकडून अधिक माहिती दिली जाईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पॉलिटिक्सला कुठेतरी आता पुन्हा एकदा वेग आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी नगरसेवक ठेवलेले आहेत ताजमध्ये, त्यावरून अनेक चर्चांना वाव आले. एक तर 2 पर्याय आहेत, एक तर नगरसेवक फुटू नये म्हणून आणि दुसरीकडे भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर वाढावी यासाठी नगरसेवकांना या ठिकाणी ठेवलंय का असा प्रश्न उपस्थित होतो. एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला समोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत. आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेलं आहे. त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे. आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत. आणि तुम्ही हॉटेल पॉलिटिक्सबद्दल बोलायचं तर हे आमचे जे नगरसेवक आहेत हे जवळजवळ 29 नगरसेवकांपैकी जवळजवळ 20 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं याबद्दल काही माहिती नाही. तर त्या संदर्भात 2 दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे, जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतं आहे, कामकाज कसं होत आहे, त्याचे कायदे कानून काय आहेत, कशा पद्धतीने आपण सामोरं जायचं आहे याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल जे काही हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज नाही आहे, कारण आमचे जे निवडून आलेले हे वाघ आणि वाघीण आहेत आणि हे तुम्हाला उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या काही पुढ्या सोडत आहेत ते मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाही आहेत की नाही असा संशय आम्हाला होतो. चर्चा अशी आहे की कहीं पे निकाहे कहीं पे निशाणा असा बोललं जातं. तर तुम्ही इथे आणून तुमची बार्गेनिंग पॉवर यासाठी वाढवताय, तुमचं लक्ष ठाणे आणि KDMC मध्ये तुम्हाला जास्त हे मिळावं, तुम्हाला स्पेस जास्त मिळावं, त्यासाठी या प्रकारच्या तुम्ही BMC मध्ये दबाव तंत्र. एक लक्षात घ्या की महायुती ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे. त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर्स वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत. परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे 2 दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत. आता मग जी चर्चा सुरू आहे की महापौर हा पद हे समसमान मिळावं, बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्ताने भगवा हा महानगरपालिकेवर बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे पूर्ण करण्यासाठी मागितलं जात आहे. या सगळ्या चर्चांना नेमकं पूर्णविराम काय असणार आहे? नक्की बघा, अजूनही महानगरपालिकेमध्ये महापौराचं म्हणजे कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाही आहे. अजून आरक्षण निघायचं आहे, तर त्याच्या आधीच या सगळ्या चर्चा होत आहेत, याला काहीही अर्थ नाही आहे. याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही मुख्य नेते ते मिळून घेतील. दुसरीकडे संजय राऊत थोड्याच वेळात जेवणासाठी ताजलँडला येत असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे माध्यमांना. याकडे कसं पाहता? कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत. कारण ते ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्व पक्षांना म्हणजे उबाटा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे. आणि आता मला असं कळलं आहे की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे. जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदेसाहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाही आहे, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदेसाहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतंय.
मुंबईतील गोरेगाव येथील गाजलेल्या पत्राचाळ म्हणजेच सिद्धार्थनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावर राज्य मंत्रिमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रकल्पात मंत्रिमंडळास अंधारात ठेवून परस्पर विकासकांशी समझोता करण्यात आल्याचा मुद्दा शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करण्यात आला। या प्रकरणी ही नाराजी पत्राद्वारे म्हाडाला कळवण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला देण्यात आल्याचं समजतंय। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे विकासक म्हणून नियुक्ती केली होती। मात्र रहिवाशांना घरे न देता प्रकल्पातील FSI अन्य खासगी विकासकांना विकल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील गुंतागुंत सोडवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती DK देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। समितीने हा प्रकल्प म्हाडानेच पूर्ण करावा अशी शिफारस केली होती। दरम्यान काही विकासकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असून या पार्श्वभूमीवर आता सरकार पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या वतीने आयोजित तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी 2025-2026 ही भव्य स्पर्धा 29 आणि 30 जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे। दादर पूर्व येथील श्री हालारी ओसवाल समाज हॉलमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून एकूण 8 लाख रुपयाची रोख पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत। ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांसाठी खुली असणार आहे, तर विजेत्यास 1,50,000 रुपये आणि चषक उपविजेत्यास 1 लाख रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकांसाठी अनुक्रमे 75,000 आणि 50,000 रुपयाची पारितोषिके देण्यात येणार आहे। उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या खेळाडूंनाही रोख रक्कम देण्यात येतील। महिला खेळाडूंचा सहभाग वाढावा यासाठी अतिरिक्त पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे। शुअर स्लॅम बोर्डवर खेळले जाणार असून सहभागी खेळाडूंना असोसिएशनतर्फे गणवेश देण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ ठरल्याने मुंबईत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना शिंदे गटकडून उपमहापौर होण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधूंना अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांना विरोधी पक्ष नेते पदावर समाधान मानावं लागणार आहे। मुंबईच्या महापौर पदासाठी निवडणूक 28 जानेवारी रोजी होणार आहे, तर गेल्या काही दिवसापासून मुंबईचा महापौर भाजपचा की ठाकरे गटाचा यावरून जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने महायुतीतील मोठा भाऊ या नात्याने महापौर पद भाजपकडे जाणं निश्चित मानलं जात आहे। तथापि महापौर पदासाठी अद्याप आरक्षण जाहीर झालं नसल्यामुळे अंतिम निर्णय आरक्षणावर अवलंबून राहणार आहे, तर उपमहापौर पदासाठी आरक्षण नसल्याने शिंदे सेनेचे वरिष्ठ नगरसेवकाला ही संधी मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबई महानगरपालिकेतील इतर महत्त्वाच्या पदाचं वाटप भाजप आणि शिंदे सेनेमध्ये होण्याची शक्यता आहे। स्थायी समिती आणि सुधार समिती अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता असून बेस्ट आणि शिक्षण समितीचे अध्यक्षपद शिंदे सेनेला मिळू शकते। महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच ठाकरे गटाचा नगरसेवक विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान होणार आहे। मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उत्तर भारतीयांचे ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचं निधन झाले। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालवली होती। मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झाले। राज पुरोहित यांनी भाजपच्या संघटनात्मक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांनी काही काळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले होते। तसेच 1995 मध्ये शिवसेना भाजप युती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची जबाबदारीही मिळाली होती। दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा जनसंपर्क आणि प्रभाव होता। नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 221 मधून त्यांचे पुत्र आकाश पुरोहित विजयी झाले होते। मात्र या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी राज पुरोहित यांचं निधन झाल्याची हळहळ व्यक्त केली जाते। राज के पुरोहित यांचं पार्थिव आज रविवार 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मरीन ड्राईव्ह येथील राजहंस बिल्डिंगमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय जीवनात एक अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जाते।
मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतूवरील टोल दरात पुढील 1 वर्ष कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवार 17 जानेवारी रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढील 12 महिने वाढीव टोल भरावा लागणार नाही. जानेवारी 2024 मध्ये सुरू झालेल्या या 6 लेनच्या पुलावर सध्या एकेरी टोल 250 रुपये आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या नावाने उभारण्यात आलेल्या या पुलाचे पुढे नामांतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू असे करण्यात आले. अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी झालाय. पूर्वी भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवरही मोठ्या प्रमाणात मात करण्यात आली आहे. टोलवाढ स्थगितीचा निर्णय नियमित प्रवाशांसाठी विशेष लाभदायक ठरणार असल्याचं मानलं जात आहे. मानवी तस्करीविरुद्ध कारवाई दरम्यान सुटका करण्यात आलेल्या प्रौढ महिलेला केवळ कौटुंबिक आधार नाही या कारणास्तव तिच्या इच्छेविरुद्ध संरक्षण गृहात डांबून ठेवता येणार नाही असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. अशा प्रकारची कोठडी ही महिलेच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि मुक्त संचाराचा मूलभूत हक्कांचा भंग असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने महिलेची सुटका मागणी मंजूर केली. संबंधित महिलेला येवला पोलिसांनी हॉटेल विजय लॉजिंगवर टाकलेल्या छाप्यातून मुक्त केले होते. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार दिलेल्या आदेशानुसार तिला ताब्यात ठेवण्यात आले होते. या छाप्यात 2 जणांना अटक करण्यात आली होती तर याचिकाकर्तीसह 4 महिलांचीही सुटका करण्यात आली होती. याचिकाकर्तीविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसतानाही दंडाधिकाऱ्यांनी तिला 1 वर्षासाठी महिलांच्या वसतिगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द करत महिलेला दिलासा दिलाय. गेल्या 2 वर्षात तब्बल 114 माजी नगरसेवकांनी साथ सोडलेली असताना भाजप शिवसेना शिंदे युतीचे आव्हान आणि विधानसभा निवडणुकीतील अपयश या प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 65 नगरसेवक निवडून आणत आपले बालेकिल्ले मोठ्या प्रमाणात टिकून ठेवलेत. 15 जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीनंतर 16 जानेवारीला झालेल्या मतमोजणीत ठाकरे गटाचे 65 उमेदवार विजयी झालेत. 2017च्या निवडणुकीत हा आकडा 84 होता. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या साथीने ठाकरे गटाने निवडणूक लढवली होती. याआधी मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या 7 नगरसेवकांपैकी 6 जणांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता, तर मनसेकडे केवळ 1च नगरसेवक उरला. तरीही यंदाच्या निवडणुकीत मिळालेले यश हे मुंबईतील ठाकरे गटाच्या संघटनात्मक पाया अद्याप भक्कम असल्याचं संकेत देत असल्याचे राजकीय निरीक्षकांचं मत आहे. आजच्या मुंबई बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतोय. नव्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.